माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली, कारण स्वतःचं आलिशान घर तरीही सरकारी निवासस्थानामध्ये वास्तव्य, अशी काहीशी स्थिती आता धनंजय मुंडेंसंदर्भात पाहायला मिळते। मंत्रीपद सोडून 5 महिने उलटले तरीही धनंजय मुंडे सरकारी निवासस्थानात ठिय्या मांडून आहेत। धक्कादायक बाब म्हणजे धनंजय मुंडेंनी मुंबईत स्वतःचं घर नसल्याचा दावा केला होता। मात्र धनंजय मुंडेंच्या नावे गिरगाव चौपाटी इथे पाटकर मार्गावर वीरभवन इमारतीत घर असल्याचं समोर आलंय। विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडेंकडून संबंधित घराचा उल्लेख करण्यात आला। तर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये वीरभवन इमारतीत 9व्या मजल्यावर मुंडेंचा तब्बल 2151 चौरस फुटी घर असल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे नियम ओलांडल्यानं मुंडेंना 42 लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याचं काही दिवसांपूर्वीच उजेडात आलेलं। त्यामुळे मुंबईत घर नसल्याचा बनाव करत धनंजय मुंडेंनी 16 कोटींचं त्यांचं जे घर आहे ते धूळ खात पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर सरकारी बंगल्याबाबत त्यांनी काय स्पष्टीकरण दिलंय नेमकं आपण तेही बघूया। धनंजय मुंडे म्हणतात, मी मुंबईतल्या सातपुडा निवासस्थान रिक्त न केल्यानं माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत आहेत। मुंबईतील माझी स्वतःची सदनिका सध्या राहण्यायोग्य नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे। माझ्या सदनिकेमध्ये दुरुस्तीचं काम सुरू आहे। लहान मुलीची शाळा याच भागात असल्यानं हे सोयीचं जात आहे। उपचारांकरता मला याच भागात राहणंही गरजेचं आहे। तर सध्या राहत असलेल्या भागात तातडीने भाड्याचं घर मिळणं हे कठीण आहे। मात्र भाड्याच्या घराचा शोध सुरू आहे। माझ्या स्वतःच्या घराचं काम पूर्ण होताच सरकारी निवासस्थान आपण रिक्त करू असंही धनंजय मुंडेंनी म्हटलं। तर धनंजय मुंडेंचं मुंबईतलं हे आलिशान घर नेमकं आहे तरी कसं तेही आता बघूया। गिरगाव चौपाटी जवळ वीरभवन इमारतीत हा आलिशान फ्लॅट आहे। पत्नी राजश्री मुंडे आणि स्वतःच्या नावे डिसेंबर 2023 मध्ये त्यांनी तो खरेदी केलेला। 16,50,00,000 या फ्लॅटची खरेदी झालेली आहे। तब्बल 2151 चौरस फुटांचा आलिशान सी फेसिंग फ्लॅट। तर या सगळ्या संदर्भात करुणा मुंडेंनी नेमका काय दावा केलाय आपण तेही बघूया। स्वतःच्या घर असताना आणि खोटी गोष्टी करताय लोकांच्या समोर की माझ्या प्रकृती चांगली नाहीये, माझी मुलगीच्या शिक्षण आहे त्याच्यासाठी मी इथे राहत आहे। पण धनंजय मुंडेच्या मालाबार हिलमध्ये फ्लॅट आहे, पवईमध्ये पण एक फ्लॅट आहे आणि जे माझा फ्लॅट आहे तो पण त्यांचाही आहे।